या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उद्धव ठाकरे आज माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता। भारत-पाकिस्तान सामन्यावर सविस्तर भूमिका मांडणार। उद्धव ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत आंदोलन करणार। मातोश्रीवर आज खासदार आणि आमदारांची बैठक। मुंबईतील आमदार खासदारांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। ओबीसी नेत्यांची नागपुरात आज महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। वडेट्टीवारांच्या नेतृत्वात होणार बैठक। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी संदर्भात पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठकीत सातारा गॅझेट संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा। शिवेंद्रराजेंची माहिती। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग। मराठवाड्यातले कलेक्टर ग्राउंडवर। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसीतील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे। लातूरमधील तरुणाच्या मृत्यूनंतर भुजबळांचं वक्तव्य। भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। संवेदनशील काळामध्ये कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवारांचं आवाहन। आत्महत्या करू नका, संघर्षासमोर झुकू नका, संघर्षाला सामोरं जा, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार। सरकारचा नवा GR। मोर्चा, घेराव, निदर्शनं। यावेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। नागरिकांना दादर TT पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल। एसटी बसच्या तिकिटात 10 रुपयांची वाढ केली जाणार। पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। 2023 मधील हिंसाचारानंतर पंतप्रधान प्रथमच मणिपूरच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। इम्फाळ, चुराचांदपूरमध्ये सुरक्षेत वाढ। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान। नेपाळची संसद विसर्जित। 5 मार्च 2026 रोजी नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार। फटाक्यांवर बंदी फक्त दिल्लीसाठीच का? बंदी घालायची असेल तर संपूर्ण देशात घालायला हवी। देशातील प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार। सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुनावणीवेळी टिप्पणी। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार। भरतीमध्ये 2022 ते 25 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार, तर अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत। करार झाल्यामुळे मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती। इंग्लंडला मोडला भारताचा T20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम। T20 मध्ये 304 धावांचा डोंगर उभारत भारताचा 297 धावांचा विक्रम मोडला। दक्षिण आफ्रिकेवर 146 धावांनी इंग्लंडचा विजय। मध्ये अमानुष मारहाण करत तरुणांचं अपहरण। पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल। पत्नी दिया नन्नवरे हिच्या पूर्व पतीनं अपहरण घडवून आणल्याचाही संशय। वर्ध्यातील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा। 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं। घरात पाणी गेल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान। मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।